नमस्कार मंडळी, मी सचिन उंगले. तुम्ही पाहू शकता बांधावर म्हणा किंवा धुरा, काही भागात धुरा म्हणतात, याच्यावर तण निघालेला आहे छोटं छोटं, कारण पाऊस झालेला आहे 5-6 दिवसाआधी. आणि आता मग तुमच्याकडे जर बैलजोडी असेल तर बैलजोडीसाठी आपण बांध किंवा धुरा शिल्लक ठेवत असतो आणि त्यावर तण ठेवत असतो शिल्लक. कशासाठी? तर त्यांना खाण्यासाठी म्हणून ते ठेवलं पाहिजे. तर मग अशा वेळेस आपण याच्यावर कोणतं तणनाशक मारू शकतो जेणेकरून जे तण बैल खात नाही आणि ज्याचा त्रास आपल्याला होतो ते तण मरेल आणि बैल किंवा ढोरं जे तण खातात तेवढंच तण शिल्लक राहील. तर मग ढोरं कोणते तण खातात पहिले समजून घ्या. ढोरं खातात हे हराळ. अशा पद्धतीचं तण म्हणजे लांब पानाचं तण ढोरं खातात, याला लयाड म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे, लई म्हणतात, लयाड म्हणतात. अशा पद्धतीचं तण हे ढोरं आवडीनं खातात. आणि मग जे असं गाजर गवतासारखं जे तण आहे, हे तण आहे किंवा तरोटा आहे, हे ढोरं खात नाही. तर मग याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? असं कोणतं तणनाशक आहे की ज्या तणनाशकानं लांब पानाचं तण शिल्लक राहील आणि गोल पानाचं तण मरेल? यासाठी तुम्हाला वापरायचं आहे गव्हामधलं जे तणनाशक येते. तुम्हाला माहिती आहे, गव्हामधलं तणनाशक तुम्ही 2,4-D घेऊ शकता किंवा त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे जे तणनाशक बाजारात येतात गव्हातल्यासाठी, तर ते तणनाशक तुम्हाला बांधावर मारायचं आहे, जेणेकरून तुमचे गोल पानाचे जे तण आहे ते सगळे कवर होऊन जातील आणि लांब पानाचे तण म्हणजे जे ढोरं आवडीनं खातात तेच तण फक्त तुमच्या बांधावर म्हणा, धुऱ्यावर म्हणा शिल्लक राहील. तर म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुमच्या कामीचा वाटला असेल, तर मला आवर्जून माझा व्हिडिओ शेअर करा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.